कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. हिवाळ्याच्या दिवसात हमखास घरी केला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा. सगळ्याच वयोगटातील लोकांना गाजराचा हलवा खूप आवडतो. हाच गाजराचा हलवा अगदी पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बरेच जण हा झटपट बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात, परंतु गाजराच्या हलव्याची टेस्ट ही पारंपरिक पद्धतीने बनवल्यानेच खूप छान येते. चला तर पाहूया हा गाजराचा हलवा पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा आहे. यासाठी या ठिकाणी मी 4 किलो गाजर घेतलेले आहेत. तुम्हाला जर हे 4 किलोचं प्रमाण नको असेल तर 1 किलोचं प्रमाण सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 किलोचं परफेक्ट असं प्रमाण सांगणार आहे. ही सर्व गाजरे धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि याच्यावरती जे असं केसर असतं, याची साल जी असते वरची, ही अशी काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे सर्व गाजरांची अशी साल काढून घ्यायची आहे. सुरुवातीला मात्र गाजर अगदी भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि नंतरच अशी साल काढून खिसणीच्या साहाय्याने आपण खिसायचे आहेत. जर तुमच्याकडे प्रोसेसर अवेलेबल असेल तर प्रोसेसरमध्ये सुद्धा केली तरी चालेल, किंवा आपल्या साध्या पद्धतीनं असं खिसणीवरती हे सर्व गाजर अशी खिसून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हा आपला खीस आता तयार झालेला आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. यानंतर हलवा बनवण्यासाठी एकदम जाड बुडाचं असं पातेलं घ्यायचं आहे, किंवा एखादं कोणतंही पसरट भांडं, तुमच्याकडे कढई वगैरे अवेलेबल असेल तर ती घेतली तरी सुद्धा अतिउत्तम. तर यामध्ये साधारणतः 7 ते 8 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. जर तुम्ही 1 किलो गाजराचा हलवा करणार असाल तर 2 टेबलस्पून तूप वापरायचं आहे. या ठिकाणी आपण 4 किलोचे बनवत आहोत, त्यामुळे 7 ते 8 टेबलस्पून तूप या ठिकाणी वापरलेलं आहे. आता या तुपामध्ये हा सर्व जो गाजराचा खीस आहे हा चांगला छान असा भाजून घ्यायचा आहे. तुपामध्ये हा खीस परतून घेतल्यामुळं याची जी चव आहे ती अशी अप्रतिम लागते. त्यामुळं या ठिकाणी आपण 10 मिनिटं हा खीस जो आहे हा तुपामध्ये छान असा आपण परतून घ्यायचा आहे. बरेच जण हलवा बनवताना ही चूक करतात की तूप, गाजर, दूध, साखर सर्व एकत्रच मिक्स करायचं आणि ते आटवायचं. तर असं न करता या तुपामध्ये जेव्हा आपण हा गाजराचा किस भाजून घेतो ना, तेव्हा त्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि वास तर इतका खमंग असा सुटलेला आहे. खूप छान टेस्टी असं हे गाजर लागतं तुपामध्ये भाजलेलं. यामुळं नक्की तुम्ही सुरुवातीला हे गाजर जे आहे हे 10 मिनिटं असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. याचा रंग आणि चव सुद्धा बदलली जाते. या ठिकाणी 10 मिनिटं झालेली आहेत. आपला गाजराचा खीस आपण छान असा आता हा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये 1 किलोसाठी 1 लिटर दूध आपण या ठिकाणी वापरायचं आहे. या ठिकाणी 4 किलो गाजर असल्यामुळे या ठिकाणी मी 4 लिटर दूध वापरणार आहे. अगदी परफेक्ट प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 1 किलोचं तुम्हाला सविस्तर दिलेलं आहे. या ठिकाणी मी जास्त हलवा बनवत आहे, त्यामुळे एकदम जास्त असं प्रमाण घेतलेलं आहे 4 किलोचं. या ठिकाणी आपण खवा वगैरे काही वापरणार नाही, त्यामुळे आपण दूध हे प्रमाण जे आहे हे 1 किलो गाजरासाठी 1 लिटर असं ठेवलेलं आहे. जर तुम्ही या ठिकाणी खवा वापरणार असाल तर दुधाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे. अर्धा लिटर किंवा पाव लिटर घेतलं तरी चालेल. यानंतर दूध घातल्यानंतर सुद्धा एक 10 मिनिटं या दुधामध्ये हे गाजर छान असं शिजवून घ्यायचं आहे. झाकण लावून शिजवून घेतलं तरी चालेल, किंवा न झाकण लावता शिजवलं तरी सुद्धा चालेल. अगदी एकदम मऊ होईपर्यंत गाजर हे या दुधामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद. आता या ठिकाणी 4 किलो गाजरासाठी 1 किलो साखर वापरलेली आहे. जर तुमची 1 किलो गाजरं असतील तर पाव किलो साखर हे प्रमाण व्यवस्थित होतं. जर तुम्हाला जास्त गोड आवडतच असेल तर आणखी थोडीशी साखर वाढवली तरी चालेल. परंतु हे प्रमाण जे आहे हे अगदी परफेक्ट होतं. आता साखर घालून आपण पुन्हा हे छान असं आता शिजवून घ्यायचं आहे. खाली ढसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दूध आटेपर्यंत आपण गॅस फुल ठेवला तरी चालेल, परंतु सतत हे मिक्स करायचं आहे. वरती साई वगैरे येऊन द्यायची नाही, म्हणजे आपला हलवा एकदम छान रवाळ असा बनतो. बऱ्यापैकी आपलं आता हे मिश्रण आटत आलेलं आहे. पाहू शकता याचा कलर सुद्धा पूर्णपणे चेंज झालेला आहे. साईडला वगैरे ढसलेलं असेल तर ते काढून घ्यायचं आहे. अजून आपल्याला थोडं आटवावे लागणार आहे. गॅस कमी जास्त करत हे आटवायचं आहे मिश्रण, फक्त खाली ढसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आपलं मिश्रण पाहू शकता असं दाटसर आता आलेलं आहे. तर या ठिकाणी आपण खवा वगैरे काही वापरणार नाही, तरी सुद्धा अगदी अप्रतिम चवीचा असा हा हलवा आपला तयार होणार आहे. यानंतर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वापरायचे आहेत. त्याचबरोबर वेलची पावडर, सुंठ पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर घेतलेली आहे. ती आता यामध्ये मिक्स करायची आहे. हे ड्रायफ्रुट्स तुम्ही तुपामध्ये सुद्धा परतून घेऊन वापरले तरी सुद्धा एकदम अप्रतिम अशी टेस्ट लागते आणि आपला खवा खराब होत नाही. अगदी बरेच दिवस तो टिकून राहतो. पुन्हा आता हे छान असं मिक्स करून घेऊया. पाहू शकता या ठिकाणी आपला खवा आता तयार झालेला आहे. थंड झाल्यानंतर आणखी छान असा रवाळ बनतो. थंड झाल्यानंतर अगदी हवा बंद पॅक बंद डब्यामध्ये ठेवून आपण जर हा फ्रीजला लावला तर अगदी 2 ते 3 महिने सुद्धा हा हलवा आहे हा खराब होत नाही. यामुळे नक्की अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने हलवा करून पहा. अगदी अप्रतिम टेस्टी असा हा हलवा आपला तयार होतो. पाहू शकता रंग किती छान आलेला आहे. त्याचबरोबर अगदी रवाळ असा आपला हा हलवा झटपट तयार झालेला आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा नेहमीच खाण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हलवा बनवू शकता. तर नक्की अशा प्रकारे हलवा बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.